खमंग कुरकुरी शेव बनवायचा आहे, पण बेसनचं पीठ नको आहे. मग पटकन एका ताटामध्ये 2 कप भाकरीचं पीठ घ्या. आता हे माझं ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ असं मिक्स पीठ आहे. तुम्ही जर एका पर्टिक्युलर धान्याचं पीठ वापरत असाल, जसं की फक्त ज्वारीचं पीठ वापरत असाल, तर त्यामध्ये थोडंसं बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घालायचं. आता यामध्ये 2 चमचे कसुरी मेथीची पावडर घालायची. कसुरी मेथी थोडीशी तव्यावर कुरकुरीत गरम करायची आणि याची पावडर करायची. कारण पानं घातली ना तर ती साच्यामध्ये अडकतात. यात चवीपुरतं मीठ आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आणि 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन यावर ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने सुरुवातीला हे सगळं मिक्स करायचं, कारण तेल घातल्यानंतर सगळं गरम होतं. काही इन्स्टंट रेसिपी असल्यात ना तरी काही गोष्टी आपल्याला काही टिप्स असतात त्या फॉलो करायच्या असतात. तर सुरुवातीला आपण हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्या हाताला सोसवेल एवढं थंड झालं की मग हाताने चोळून चोळून हे मोहन सगळीकडे पिठाला चोळून घ्यायचं आहे. मोहन पिठाला व्यवस्थित लागलं ना की पदार्थाला खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा छान येतो. 1 मिनिटभर तरी पीठ मोहनामध्ये चांगलं छान असं मिक्स करायचं. तुम्ही बघाल तर पिठाचा रंग बदललेला आहे आणि अशी घट्ट गोळी झाली ना की समजायचं मोहन सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे. आता सगळं मोहन पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर 2 कप पीठ भिजवण्यासाठी मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे. चमच्याने किंवा स्पॅच्युलाने असं दाबत दाबत हे पीठ जे आहे ना ते सगळं भिजवून घ्यायचं. या पिठाचा गोळा करायचा नाही, तर असं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. असं दाबत, प्रेस करत, पसरवत चमच्याने किंवा स्पॅच्युलाने हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं, म्हणजे कुठे गुठळ्या राहणार नाहीत आणि मग एकसारखं पीठ चांगलं भिजलं जाईल. तर एवढं पीठ मळण्यासाठी मला साधारण 1.5 कप पाणी लागलं आणि हे पीठ थोडंसं नंतर पातळच होत जातं. त्यामुळे इतकं सरसरीत असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवलेलं आहे, मुरत ठेवायची गरज नाही. लगेचच साच्यामध्ये शेवाची चकती घालायची, साच्याला तेल लावायचं आणि पीठ व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं भरून झालं की थोडा टॅप करायचं, म्हणजे आतली हवा निघून जाते आणि पीठ सारखं सगळीकडे भरलं जातं एकसारखं. साचा बंद करायचा. तेल मी आधीच गरम करत ठेवलेलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस थोडासा स्लो करायचा. शेव अगदी व्यवस्थित सरसर गळतोय बघा, अजिबात आपल्या हाताला त्रास होत नाही आणि वरची थोडीशी बुडबुडे थांबले की मगच शेव परतवून घ्यायचा आहे. लगेचच चमच्याने याला हलवायचं नाही. स्लो टू मीडियम गॅसवर मस्त खमंग असा कुरकुरीत शेव तयार झालेला आहे. तर भाकरीच्या पिठापासून बनवलेला असल्यामुळे हेल्दीसुद्धा आहे आणि रंग पण काय सुरेख आलेला आहे बघा. त्यामुळे या दिवाळीला जर काही वेगळं बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा आणि छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्हाला दिवाळीसाठीच्या खूप खूप शुभेच्छा.